चला आज पुन्हा शिकूया आपण डॅन्स फॉर्म. तुम्हाला माहिती आहे की एक टॉपिक आहे किंवा एक किंवा दोन प्रश्न कोणत्याही एक्झाममध्ये आपल्याला विचारणार. त्याच्यामध्ये डॅन्स फॉर्म. ओके, स्ट्रेट राव किंवा सेंट्रल राव. तर मी माझ्या हिशोबाने मला शिकवतो डॅन्स फॉर्म कशी आहे लक्षात ठेवायची. ओके, तर माझी एक शिकवायची पद्धत आहे. मी डायग्राम थ्रू शिकवतो. पुन्हा बघू आपण. हा आपला भारत देश. ओके, तर डॅन्स फॉर्म कसे आठवण ठेवायचे. तर भारतातला सर्वात जास्त नावाजलेला जो डॅन्स फॉर्म आहे तो आहे कथ्थक. पहिला प्रश्न, कथ्थक हा डॅन्स फॉर्म कुठला आहे. ओके, आपण शिकत आहोत डॅन्स फॉर्म. एकदम कशा लक्षात ठेवायचा. कथ्थक हा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये फेमस डान्स आहे. ओके, भारतातला पण नावाजलेला डान्स आहे. तर भारतात हा नावाजलेला आहे, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये नावाजलेला आहे, म्हणजे खूप लोक याची प्रॅक्टिस करतात असा आपण विचार करू. त्या हिशोबानं भारताची सर्वात जास्त लोकसंख्या कुठं आहे. यूपी ह्या राज्यात. ओके, कसा लक्षात ठेवायचा की खूप जास्त लोक ह्या डान्स फॉर्मला ओके परफॉर्म करतात. तर भारताची लोकसंख्या जास्त कुठे आहे. यूपी ह्या राज्यात आहे. म्हणजे कथ्थक हा डान्स फॉर्म कुठला आहे. यूपीतला. का बरं फेमस आहे. खूप सारे लोक याला प्रॅक्टिस करतात म्हणून. क्लिअर राहील. तर कथ्थक हा डान्स फॉर्म कुठला आहे. यूपीचा. ओके, त्यानंतर दुसरा डान्स फॉर्म बघू आपण. केरळ. मला माहिती आहे केरळ. मी तर प्रयत्न करेन की जास्त डान्स फॉर्मचे आहेत ते जास्त प्रयत्न करू. केरळ राज्य माहीत आहे, तिथं सर्वात आधी भारतामध्ये पोर्तुगीज आलेले होते. तर केरळचे डान्स फॉर्म कसे आठवण ठेवायचे आपण. तर केरळमध्ये डान्स फॉर्म आहे ओके कथकली आणि मोहिनी अट्टम. मोहिनी अट्टम. ओके, तर ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रज किंवा पोर्तुगीज आले, त्यांचं असं आहे की ते मुलींना किंवा लेडीज लोकांनी ते इज्जत करत होते, डॉमिनेट करत नव्हते. ओके, तर केरळमध्ये त्यांच्या सर्व्हिससाठी या म्हणा तर सर्वात जास्त जनसंख्या पण भारतात मुलींची केरळमध्ये आहे. लोकसंख्या जास्त आहे केरळमध्ये. याचा अर्थ आहे की तिथं मुली जास्त आहेत. ओके, आता आपण कसं आठवण ठेवू की एक मुलीचं नाव आहे मोहिनी आणि एक मुलीचं नाव आहे कली. तर केरळचे डान्स फॉर्म कोणते कोणते आहेत. मोहिनीअट्टम आणि कथकली. एकदम सोपा आहे कॉन्सेप्ट. ओके, पुन्हा यूपी कथ्थक. का बरं. खूप जास्त भारतीय लोक तर डान्स फॉर्म परफॉर्म करतात असं लक्षात ठेवायचं आहे. केरळमध्ये मुलींची लोकसंख्या जास्त असल्यामुळे कथकली आणि मोहिनीअट्टम. पुन्हा बोललं तमिळनाडू. भारतात सर्वात शेवटचं राज्य आहे तमिळनाडू. ओके, तर इथला डान्स फॉर्म कोणता आहे. तर तो आहे भरतनाट्यम. भरतनाट्यम. याला कसं आठवण ठेवू आपण की भारतावर आर्य जेव्हा आले होते ओके त्याच्यामधला भरत राजा खूप चांगला लढला आणि भारताला भारत हा नाव पडला त्या भरत राजामुळे. ओके, मग त्यांनी काय केलं असतील आपल्या लोकांना इथं एंडमध्ये खाली खाली ओके खाली खाली आपण लोक राहायला आले असून कारण त्यांनी आपल्याला इकडे खदेडला होता, इकडे मागे ढकललेला होता. ओके, तर ते कुठं आले तमिळनाडूमध्ये असा विचार करू आपण. आणि ते लपू लपू ह्या डॅन्स फॉर्मची प्रॅक्टिस करत होते. कोणता भरतनाट्यम. ओके, एक्झॅक्टली विचार करू की पुतळासारखा खूप मोठा त्याच्या मुखवटा वगैरे बनवून ते डान्स करतात. तर भरतनाट्यम म्हणजे का की आर्याचा जो भरत राजा होता त्यांनी यांना सर्वांना हरवले. तर ते कसे हरवले याच्या प्रेझेंटेशन म्हणजे भरतनाट्यम. तो कुठं होते तमिळनाडूमध्ये. क्लिअर आहे. ओके, अजून आपण डान्स फॉर्म पाहू आता पंजाबच्या खूप फेमस आहे. तर पंजाबमध्ये जे मुलं करतात त्यांना भांगडा म्हणतो आपण. जे मुलं परफॉर्म करतात त्यांच्या इथं डान्स वगैरे पार्टी वगैरे हा खूप जास्त ट्रेंड असते. पार्टीमध्ये मोठ्या मोठ्या पार्टीज नाही पण असा ट्रेंड आहे. तर मुलं भांगडा आणि मुली गिद्धा. मुली गिद्धा डान्स करतात. मुलांचे डान्स फॉर्म भांगडा, मुलींचे डान्स फॉर्म गिद्धा. ओके, हे एकदमच फेमस डान्स आहे इथे. वरून आता इथं पाहून आपण कर्नाटक हा खूपदा विचारलेला आहे. इथं आहे कर्नाटक राज्य. तर कर्नाटक राज्यामध्ये यक्षगान हा खूप फेमस डान्स फॉर्म आहे. ओके, तर कसा विचार करू आपण की आपण कर्नाटकमध्ये खूप सारे यज्ञ वगैरे होतात. ओके, खूप सारे यज्ञ होतात त्यासाठी आपण यक्षगान हा डान्स फॉर्म परफॉर्म करतो. क्लिअर आहे. तर याच्यामध्ये मग काही आपला डाऊट नाही आहे. ओके, आता आपला मधामध्ये आहे मध्य प्रदेश MP. एकदम सेंटर पॉईंट आहे आपला मध्य प्रदेश. बरोबर.
तर आपण तिथला पण डान्स फॉर्म पाहू. त्यानंतर कर्मा. ओके, तो आठवण ठेवा आपण, मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, त्या प्रकारच्या कर्मा म्हणजे मध्यम लोकांना पूर्ण कर्म करावं लागतं असा लक्षात ठेवा आपण. तर MP च्या डान्स फॉर्म आहे आपला मध्य प्रदेशच्या कर्मा. ओके, काय डाऊट? त्याच्यामध्ये आता इथं आहे उत्तराखंड. उत्तराखंडला आपण देवभूमी पण म्हणतो. उत्तराखंडला आपण देवभूमी म्हणतो, देवभूमी. तर इथं डान्स फॉर्म आहे गडवाली, खूप फेमस आहे. गडवालीला आपण पहाडी पण म्हणतो, गडवाली. त्याचा डान्स फॉर्म आहे गडवाली. कसं म्हणतो, उत्तराखंडमध्ये खूप मोठे मोठे गड आहेत, पहाड आहेत. ओके, डान्स फॉर्म कोणता राहील? गडवाली. पुन्हा छोटे एक रिव्हिजन. जनसंख्या जास्त आहे UP मध्ये, कोणता डान्स फॉर्म? कथ्थक. ओके, मुलगी जनसंख्या जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे केरळमध्ये, कथकली आणि मोहिनी, कली आणि मोहिनी. तमिळनाडूमध्ये ओके, आर्य लोकांनी भारतीय लोकांना खाली खाली ढकलला, त्यामुळे तिथं त्यांनी कसं आपल्याला हरवलं भारतीय लोकांना याच्या परफॉर्मन्स ते करून दाखवत होते, त्याला भरतनाट्यम म्हणतो. हा लक्षात राहील. ओके, मग पंजाबमध्ये मुलं भांगडा करतात आणि मुली गिद्दा करतात. कर्नाटकमध्ये सांगितले, कर्नाटकमध्ये खूप जास्त पूजापाठ करतात. आपण असा विचार करायचा, खूप जास्त पूजापाठ करतो आपण. आणि यक्षगान हा एक डान्स फॉर्म आहे. ओके, MP मध्ये कर्मा. उत्तराखंड आणि देवभूमी इथं खूप जास्त पहाड आहेत, त्यामुळे इथं डान्स फॉर्म आहे गडवाली. इथं डान्स फॉर्म आपला गडवाली. ओके, मग तेव्हा खूप जास्त विचारते असम मधला. असम ह्या राज्यामध्ये आहे बिहू. ओके, बिहू हा डान्स फॉर्म खूप जास्त विचारलेला आहे. तर बिहू हा डान्स फॉर्म कुठला आहे? असम राज्यातला. ओके, असममध्ये मानस सरोवर हे सर्व आहेत. असममध्ये डान्स फॉर्म आहे बिहू. क्लिअर? त्यानंतर आपण बघू मणिपूरचे एकदम सोपं आहे, मणिपुरी. मणिपूरचे डान्स फॉर्म आहे मणिपुरी. ओके, त्यानंतर एकदा गोव्याचा विचारला होता. तर गोव्यामध्ये गोवन लोक राहतात आणि त्यांचा जो डान्स फॉर्म आहे तो आहे एक्झॅक्टली मांडो म्हणून. मांडो. तुम्ही गोव्याला कधी आलता बघा, की ते लोक एकदम हाफ पॅन्ट असतात. ओके, हाफ पॅन्टवर असतात आणि त्याचं ड्रेसिंग पण कसं असतं, ते हाफ पॅन्ट वगैरे असतात. बरोबर आहे, ते डान्स फॉर्म मांडो. ते डान्स फॉर्म आहे मांडो. ओके, आणि गुजरात तुम्हाला माहितीच आहे, गुजरात फेमस आहे गरब्यासाठी. गुजरात फेमस आहे गरब्यासाठी. तर गुजरातच्या कोणता डान्स फॉर्म आहे? गरबा. तुम्हाला वाटेल तर माझी PDF पाठवून देईल. ओके, आता आपल्याकडे जम्मू काश्मीर डान्स फॉर्म. तर जम्मू काश्मीरसाठी आपल्या मनात कसं आहे, एक प्रकारचं म्हणजे आपल्याला फिरायला जायचं तरी आपल्याला एक धाक बसलेला आहे. डान्स फॉर्म पण असा रॉफ, हिकात असे बरेच नाव आहेत. ओके, कोणतं डान्स फॉर्म आहेत? रोफ आणि हिकात, म्हणजे असे भिणारे, आपण त्यांना ऐकून आपल्याला भीती लागेल असे डान्स फॉर्म आहे. तर मला वाटतं की ओव्हरऑल मी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. पूर्ण ते छोटी रिव्हिजन करून देतो मी. कसं लक्षात ठेवायचं आहे की भारतात सर्वात जास्त लोकसंख्या UP मध्ये आहे. तर डान्स फॉर्म कोणता आहे? कथ्थक. म्हणून ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कथ्थक हा फेमस आहे. केरळमध्ये मुली जास्त म्हणून कली आणि मोहिनीअट्टम. तमिळनाडू की भरत राजाने भारत जिंकलेला होता, ही कहाणी होती. आणि तो कसा लढला किंवा जिंकला याच्या वर्णन एकदम शेवटच्या टोकामध्ये करण्यात आला, भरतनाट्यम म्हणतात आपण. कर्नाटकमध्ये खूप जास्त यज्ञ होतात म्हणून यक्षगान. MP मध्ये कर्मा. ओके, उत्तराखंड किंवा देवभूमीमध्ये पहाड असल्यामुळे गडवाली. आणि इकडे जम्मू काश्मीरमध्ये खूप भीतीदायक असे नाव आहेत, रोफ, हिकात. गुजरातमध्ये गरबा अशा प्रकारे. असममध्ये बिहू हा विसरायचा नाही. आपण महाराष्ट्रात बघून टाकू, कारण महाराष्ट्राचे प्रश्न विचारलेत आपल्याला. महाराष्ट्रामध्ये आहे लावणी, दशावतार म्हणतो त्याला आपण, दशावतार. ओके, हो. आणि तमाशा. एकदा तमिळनाडूच्या पण एक आला होता, एक्स्ट्रा आपण लिहून टाकू, पेपरमध्ये आलेला होता. तो होता करगम. हाही विचारते, करगम हा डान्स फॉर्म. ओके, आपण असं येऊन गंमत कर, हारगे तो हारगे. ओके, कसा लक्षात ठेवायचं का तमिळनाडूमध्ये आपण हारले होते म्हणून आपण भरत राज्याच्या तो ॲक्टिव्हिटी करत होता, तर आपल्याला कोणताही गम करायचा नाही, करगम. क्लिअर आहे? तर मला वाटते की आपण
आतापर्यंत आलेले किंवा समोर येणारे पूर्ण डान्स फॉर्म कव्हर केलेले आहे. ओके, तुम्हाला अजून याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर मला माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एकदम शिकवून देईन की चटकन कसा बोटावर सर्व विषय ठेवायचे. खूप जास्त अभ्यास करायची गरज नाही. चला, थँक्यू.